नमस्कार, आवाज इंडिया में आप सभी का स्वागत है। मैं हूं सीमा। महाराष्ट्र सरकार द्वारा ठेकेदारों को बकाया भुगतान नहीं करने पर जालना में सरकारी ठेकेदार संघ आक्रामक भूमिका लेते दिख रहे हैं। इस मामले पर जालना में पीडब्ल्यूडी कार्यालय के सामने सरकारी ठेकेदारों ने अनिश्चितकालीन हड़ताल शुरू कर दी है। महाराष्ट्र सरकार द्वारा ठेकेदारों को बकाया भुगतान न करने के कारण जालना में सरकारी ठेकेदार संघ आक्रामक हो गए हैं और उन्होंने अनिश्चितकालीन हड़ताल शुरू कर दी है। जालना के सभी सरकारी ठेकेदार अपने यंत्र सामग्री सहित पीडब्ल्यूडी कार्यालय के सामने धरने पर बैठ गए। जालना जिले में बकाया भुगतान की राशि 400 करोड़ से अधिक है और लगभग 7 महीने बाद शासन ने 14 फरवरी 2025 को ठेकेदारों को केवल 16 करोड़ रुपए वितरित किए हैं। ठेकेदारों का बकाया भुगतान तुरंत वितरित किया जाए, इसलिए जालना में सभी सरकारी ठेकेदारों ने अनिश्चितकालीन हड़ताल शुरू कर दी है। मागण्या प्रामुख्याने हेच आहे की आम्हाला केलेल्या कामांचा मोबदला हा योग्य स्वरूपात मिळायला पाहिजे। आज रोजी 23 जुलै पासून पीडब्ल्यूडी मध्ये कोणत्याही प्रकारची फंडिंग नाहीये। आता मार्च एंड आहे आणि मार्चला कॉन्ट्रॅक्टर हा काय तुम्ही विचार करू शकता की किती सफळ असतो। तो आम्ही आज रोजी अक्षरशः कॉन्ट्रॅक्टर मंडळी शासकीय ठेकेदार मंडळी ही लाचार झालेली आहे। काम बंद, आंदोलन हे बेमुदत सुरू राहणार। जे नॉन बजेटेड काम आहेत, ज्यांना पैसेच नाही आहेत, तर त्या कामांना करून आम्ही काय करणार आहे। आता दोन्ही डिव्हिजनचे मिळून आमचे 400 कोटी रुपयाचे बिल थकीत आहे। त्यापैकी प्रमुख जिल्हा मार्ग ज्याला आपण एमडीआर म्हणतो, त्या रस्त्यांच्या कामासाठी फक्त 16 कोटी रुपये प्राप्त झाले आणि राज्य रस्त्यासाठी फक्त 2 कोटी रुपये प्राप्त झाले। मग 400च्या अगेन्स्ट 16 कोणता रेशो तुम्हाला तरी पटतो का? एकीकडे सरकार दाखवतंय की कधीपासून थकीत आहे? हे थकीत जुलै महिन्यापासूनच आहे, जुलै 2024 पासून। आणि हे साठत आलेलं आहे, असं नाही आहे। मागच्या मार्चला काही पैसे होते, कोविड पासून पैसे होते, तो आकडा 70, 80, 90 कोटी करत करत आज 400 कोटी रुपयावर गेला। आमची मागणी आहे की किमान 50% पेमेंट आम्हाला इमिजिएट द्या। 50% पेमेंट दिलं तर आम्ही कामं चालू करू। आम्ही पॉझिटिव्ह माइंडेड लोक आहेत, आम्हाला कोणाला वेटीला धरायचं नाही, आम्हाला सरकारवरही टीका टिप्पण्या करायच्या नाही। परंतु जर सरकार ह्या पद्धतीवर येत असेल आणि सहन करतोय ना, आम्ही मागच्या 6 वर्षांपासून सहन करतोय, आता आमची लिमिट संपली। त्यामुळे आज आम्ही शेवटी सरकारचा धिक्कार आणि निषेध करायला उतरलो। आज काय केलं तुम्ही? तुमच्याकडे वाहन पण आणले? आम्ही वाहन याच्यासाठी आणली की हे वाहन, हे चाब्या आता आम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला देणार आहे की हे वाहन, हे यंत्रसामुग्री ही तुमच्याजवळ, ह्या चाब्या तुमच्याजवळ, त्या विका, टिका, सडू द्या, काय करायचं ते करू द्या। पैसे दिले नाही तर आम्ही काही वाहन काढणार नाही। बरं, काय नाव आपलं? श्रीकांत घुले पाटील, जालना जिल्हा। फिलहाल आवाज इंडिया में इतना ही। नमस्कार।